Hello friends, today we are going to discuss activity sheet format of English Yog Bharati 12th standard. So friends, in this video we are going to discuss here the new activity sheet format of English Yog Bharati 12th standard. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 12वी युवक भारती इंग्लिश युवक भारती वर्ग 12वी चा ॲक्टिव्हिटी शीट फॉर्मॅट डिस्कस करायचा आहे. तर लक्षात घ्या की हे ॲक्टिव्हिटी शीट फॉर्मॅट जो आहे 80 गुणासाठी आहे मित्रांनो. किती गुणासाठी? 80 प्लस 20 तुमची इंटरनल मार्क्स आहेत. तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन, सब्जेक्ट इंग्लिश, स्टँडर्ड 12th, ॲक्टिव्हिटी शीट फॉर्मॅट 80 मार्क्स आणि सब्जेक्ट कंपल्सरी इंग्लिश, हे लक्षात घ्या. तर इथे क्वेश्चन नंबर फर्स्ट म्हणजे तुम्ही लक्षात घ्यायचं सेक्शन 1 क्रमाने वाटल्यास तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊन लिहिलात तरी चालेल. सेक्शन 1 प्रोज म्हणजे जो टेक्स्टबुक आहे आणि त्या टेक्स्टबुकमध्ये जो सेक्शन 1 आहे तो प्रोज आहे असं लक्षात घ्या. त्यामध्ये रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी अँड माइंड मॅपिंग असे हे कंटेंट आहेत वेगवेगळे. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे, क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये बघा, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटी गिवन बिलो. एकूण 12 गुणासाठी आहे. तत्पूर्वी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की जो प्रोज सेक्शन आहे म्हणजे सेक्शन नंबर फर्स्ट तो एकूण किती गुणासाठी आहे? 16 गुणासाठी. हे लक्षात घ्यायचं. तर यामध्ये बघा, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटी गिवन बिलो. क्वेश्चन नंबर फर्स्ट ये सीन एक्स्ट्रॅक्ट आहे फ्रॉम सेक्शन नंबर 1 कन्सिस्टिंग ऑफ 275 और 300 वर्ड्स. म्हणजे सेक्शन फर्स्ट जो आहे, तुम्ही जे सेक्शन फर्स्टमध्ये जो प्रोज तुम्ही अभ्यासत आहात त्यापैकी एक पॅरेग्राफ इथे म्हणजे एक एक्स्ट्रॅक्ट इथे जवळपास 375 ते 300 शब्दांचा एक पॅरेग्राफ विचारलेला असेल आणि त्यावर एकूण 6 ॲक्टिव्हिटी दिलेल्या असतील. जसं की इथं दिलेलं आहे बघा, A1, A2, A3, A4, A5 आणि A6. तर A1 मध्ये ग्लोबल अंडरस्टँडिंग, A2 मध्ये कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, A3 इंटरफरन्स, इंटरप्रिटेशन और ॲनालिसिस, A4 पर्सनल रिस्पॉन्स, A5 लँग्वेज स्टडी अँड A6 व्होकॅब्युलरी. तर मित्रांनो, यामध्ये एक थोडं लक्षात घ्यायचं की लँग्वेज स्टडी जे आहे इथं 2 वाक्य असणार आहेत आणि त्यामध्ये ग्रॅमर असेल. आणि व्होकॅब्युलरी म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की व्होकॅब्युलरीमध्ये काय विचारतात, हे तुम्ही लक्षात घ्या. हे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन हे लिहून घ्यायचं प्रत्येक. त्यानंतर बघा, क्वेश्चन नंबर एमध्ये बी बीट आहे, हे लक्षात घ्या. तर बीमध्ये काय सांगितलेलं आहे? लँग्वेज स्टडी. इथं नॉन टेक्स्च्युअल ग्रॅमर आहे. किती गुणासाठी? 4 गुणासाठी. तर त्यामध्ये बघा, B1 आहे डू ॲज डायरेक्टेड, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स. म्हणजे यामध्ये 3 वाक्य आहेत मित्रांनो, 3 मार्क्ससाठी आहेत. तर यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचसुद्धा असू शकेल. म्हणजे डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करा किंवा एखादं दुसरं कंटेंट म्हणजे ग्रॅमरमधला एखादा कंटेंट असू शकेल दुसरं. आणि त्यामध्ये अजून पुन्हा इथे आर्टिकलसुद्धा असू शकतात मित्रांनो, हे लक्षात घ्या. त्यानंतर B2 ॲक्टिव्हिटी, त्याच्यामध्ये स्पॉट द एरर, हे एका गुणासाठी आहे. एक वाक्य असेल आणि त्यामध्ये झालेल्या चुका ज्या आहेत त्या पंक्च्युएशन मार्क असतील किंवा ग्रॅमरमध्ये काही व्हर्बचा उपयोग केलेला असेल ते तुम्ही चुका फाइंड आउट करायच्या मित्रांनो. हे इथं तुम्ही लक्षात घ्यायचं आणि वाक्य बरोबर करून लिहायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 एकूण 18 गुणासाठी आहे, हे लक्षात घ्या. किती गुणासाठी आहे? 18 गुणासाठी आहे. क्वेश्चन नंबर 2 ये 18 गुणासाठी. क्वेश्चन नंबर 1 किती होत आहे? लक्षात घ्या, 4 आणि 12 16 गुणासाठी. आणि क्वेश्चन नंबर 2 किती गुणासाठी आहे? 18 गुणासाठी आहे. इथं पण 6 ॲक्टिव्हिटी असणार आहेत. प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही 2 गुणासाठी असेल A1 मध्ये. परंतु इथे एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की हे अनसीन एक्स्ट्रॅक्ट असेल. आय मीन रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटी गिवन बिलो. अनसीन एक्स्ट्रॅक्ट असेल आउट ऑफ द टेक्स्ट बुक, हे लक्षात घ्या. आणि त्यामध्ये सुद्धा जो एक्स्ट्रॅक्ट आहे तो जवळपास 275 ते 300 शब्दांचा असेल. त्यामध्ये एकूण 6 ॲक्टिव्हिटी असतील. जसं की एक्स्ट्रॅक्टवर ॲक्टिव्हिटी विचारतात A1, A2, A3, A4, A5, A6. यामध्ये लक्षात घ्या. तर हे प्रत्येक ॲक्टिव्हिटी किती आहेत? 2-2 गुणासाठी आहेत. म्हणजे एकूण 12 गुण झालेत मित्रांनो.
लँग्वेज स्टडीमध्ये काय विचारतात, व्होकॅब्युलरीमध्ये काय विचारतात ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे लक्षात घ्या. आणि ग्लोबल अंडरस्टँडिंगमध्ये कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, इंटरफिरन्स, ॲनालिसिस आणि पर्सनल रिस्पॉन्स जे आहे ते आपलं मत तिथं सांगायचं असते, ते विचारतात आपण सांगायचं असते. आणि हे जे सुरुवातीच्या ज्या 3 ॲक्टिव्हिटी आहेत A1, A2, A3 ह्या एक्स्ट्रॅक्टवर आधारित असतात मित्रांनो, असं तुम्ही लक्षात घ्या. हे असं एकूण 18 म्हणजे हे 12 गुणासाठी हा एक्स्ट्रॅक्ट आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये A2 क्वेश्चन नंबर 2 मध्ये बी मध्ये समरी रायटिंग आहे मित्रांनो. काय आहे? समरी रायटिंग. आता समरी रायटिंगसुद्धा त्यांनी 3 गुणासाठी आहे. समरी रायटिंग किती गुणासाठी आहे? 3 गुणासाठी आहे. आय मीन इट हॅज 3 मार्क्स, हे लक्षात घ्या. राईट द समरी ऑफ द अबाव एक्स्ट्रॅक्ट विथ अ सुटेबल टायटल विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स ऑर हिंट्स. म्हणजे आपल्याला समरी लिहायची आहे, पण ते कोणत्या एक्स्ट्रॅक्टची लिहायची आहे? जे की क्वेश्चन नंबर 2 मध्ये जो एक्स्ट्रॅक्ट दिलेला आहे अनसीन एक्स्ट्रॅक्ट, त्या अनसीन एक्स्ट्रॅक्टचीच आपल्याला समरी लिहायची आहे मित्रांनो. आणि समरी लिहिल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की सुटेबल टायटल द्या असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे याबद्दल तुम्ही 10वीमध्ये किंवा 11वीमध्ये सुद्धा हे अभ्यासलेलं आहात मित्रांनो. त्यानंतर बघा यामध्येच क्वेश्चन नंबर 2 मध्ये सी माइंड मॅपिंग ही नवीन ॲक्टिव्हिटी आहे मित्रांनो तुमच्यासाठी. तर यामध्ये हे माइंड मॅपिंग जे आहे ते 3 गुणासाठी आहे. डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम और डिझाईन युजिंग युअर आयडियाज, थॉट्स, कन्सेप्ट टू इलस्ट्रेट डेव्हलप्ड ऑन द गिवन टॉपिक्स. म्हणजे तिथं एक टॉपिक दिलेला असेल, त्यावर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, एक फ्रेम करायचा आहे, लक्षात घ्या. म्हणजे एक पॅरेग्राफ तयार करायचा आहे. त्यानंतर सेक्शन नंबर 2 मध्ये पोएट्री अँड अप्रिशिएशन. म्हणजे सेक्शन तुम्ही टेक्स्टबुकमध्ये सुद्धा सेक्शन 2 मध्ये पोएट्री आपण अभ्यासत आहोत. आणि त्या क्वेश्चन नंबर 3 हा पोएट्री सेक्शनवर आधारित आहे. तर क्वेश्चन नंबर 3 बघा, क्वेश्चन ॲक्टिव्हिटी काय म्हणते? रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो, 10 मार्क्स. सीन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम अ पोएम ऑफ अबाउट 10 or 15 लाईन्स. तर सेक्शन नंबर 2 मध्ये पोएट्री सेक्शन ज्या कविता आपण अभ्यासत आहोत, त्या कवितेपैकी आपल्याला एक कवितेतील 10 ते 15 लाईन्स दिलेल्या असतील आणि त्यावर 5 ॲक्टिव्हिटी दिलेल्या असतील. आणि त्या 5 ॲक्टिव्हिटी किती गुणासाठी आहेत? 10 गुणासाठी आहेत मित्रांनो, हे लक्षात घ्या. मग यामध्ये दिले बघा A1 ग्लोबल अंडरस्टँडिंग, A2 इंटरफरन्स इंटरप्रिटेटिव्ह ॲनालिसिस, A3 पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन, A4 पोएटिक डिवाइस आणि A5 क्रिएटिव्हिटी कंपोज 2 or 4 लाईन्स. म्हणजे आपल्याला काय कंपोज करायचे आहेत लाईन्स. त्यांनी जे सांगतील त्या कवितेवर म्हणजे तशाच प्रकारच्या लाईन्स कंपोज करायच्या आहेत. इथं कवितेमधून लाईन्स लिहायच्या नाहीत मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे असं एकूण ही कविता जी आहे, म्हणजे हा जो स्टँजा असेल जो की जवळपास 10 ते 15 लाईन्सचा असेल, हा किती गुणासाठी आहे? 10 गुणासाठी आहे. क्वेश्चन नंबर 3 ए मध्ये. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 मध्येच बी मध्ये लक्षात घ्या अप्रिशिएशन आहे. अप्रिशिएशन म्हणजे आपण याला मराठीमध्ये रसग्रहण म्हणतो मित्रांनो. तर यासाठी सुद्धा एक स्पेशल कवितेतील 10 ते 15 ओळी विचारल्या जातील. म्हणजे रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड राईट ॲज पर द इंस्ट्रक्शन. सीन एक्स्ट्रॅक्ट ऑफ 10-15 लाईन्स फ्रॉम अनदर पोएम नॉट आस्क्ड इन क्वेश्चन नंबर 3A. यांनी इथं सांगितलेलं आहे की ही दुसरी कविता असेल. क्वेश्चन नंबर 3 मध्ये ए बीटमध्ये जी कविता विचारलेली असेल ती इथं नसणार आहे मित्रांनो. आणि हे किती गुणासाठी आहे? 4 गुणासाठी आहे. ठीक आहे. त्यानंतरचं बघा सेक्शन नंबर 3. मग सेक्शन नंबर 3 मध्ये आपण रायटिंग स्किल, टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला माहीत आहे सेक्शन 3 मध्ये काय आहे? रायटिंग स्किल आहे. आणि रायटिंग स्किल जे आहे ते क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचारणार आहेत, हे लक्षात घ्या. मग कंप्लीट द ॲक्टिव्हिटी ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स गिवन बिलो. किती गुणासाठी? एकूण 16 गुणासाठी आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे हा जो क्वेश्चन नंबर 4 जे आहे ते 16 गुणासाठी आहे. मग त्यामध्ये काय असेल? इथं दिलेलं आहे ABCD बघा. तर मध्ये ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज अँड ग्रुप डिस्कशन. या 3 पैकी तुम्हाला एक लिहायचं आहे. किती गुणासाठी असेल ते? 4 गुणासाठी. त्यानंतर मित्रांनो बी बीटमध्ये ईमेल, रिपोर्ट रायटिंग और इंटरव्ह्यू बघा. म्हणजे एक तुम्हाला इथे ईमेल तर लिहायचं असेल किंवा रिपोर्ट रायटिंग लिहायचं असेल किंवा इंटरव्ह्यू लिहायचं असेल, हे किती गुणासाठी आहे मित्रांनो? 4 गुणासाठी आहे, लक्षात घ्या. त्यानंतरचं सी बीटमध्ये स्पीच, कॉम्पेअरिंग, एक्सपेन्शन ऑफ आयडिया
हे 4 गुणासाठी आहे, म्हणजे यांच्यापैकी एक लिहायचं आहे. स्पीच तर लिहा, कॉम्पेअरिंग तरी लिहा, एक्सपेन्शन ऑफ आयडिया तरी लिहा, हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर मित्रांनो डिबेटमध्ये रिव्ह्यू आहे, ब्लॉग आहे आणि अपील आहे. म्हणजे याला ऑर दिलेला आहे, हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. या 3 पैकी एक लिहायचं आहे, असं तुम्ही लक्षात घ्या. हे किती गुणासाठी? 4. म्हणजे क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो एकूण किती गुणासाठी आहे? 16 गुणासाठी आहे मित्रांनो. त्यानंतर इथं दिले इन ABCD पेपर सेटर शूड फ्रेम ॲक्टिव्हिटी ऑन ऑल टाइप्स इन इच सेट ॲज ऑप्शन. स्टुडंट आर रिक्वायर्ड टू अटेम्प्ट एनी वन ॲक्टिव्हिटी फ्रॉम इच सेट. बघा त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे ए बीटमध्ये 3 ॲक्टिव्हिटी असतील, त्यापैकी एक आपल्याला एक ॲक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायची आहे, असं तुम्ही इथं लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो सेक्शन नंबर 4. सेक्शन नंबर 4मध्ये आपण काय बघतोय? इथं काय आहे ते? नॉवेल आहे, म्हणजे लिटररी जेनर आहे, त्यामध्ये नॉवेल आहे ह्या वर्षी 12वीला तुम्हाला. 11वीला तुम्ही ड्रामा अभ्यासलात. तर हे क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो सेक्शन नंबर 4वर आहे, हे इथं तुम्ही लक्षात घ्या. यामध्ये किती गुणासाठी आहे इथं दिलेलं आहे? एकूण किती गुणासाठी आहे? 16 गुणासाठी आहे. मग यामध्ये बघा ॲक्टिव्हिटी काय सांगताय की कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स. पहिली ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ नॉवेल, इंग्लिश नॉवेल, 2 गुणासाठी आहे मित्रांनो. त्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल, हे 2 गुणासाठी. म्हणजे इथून एकूण 4 गुण झालेत. म्हणजे हिस्ट्री ऑफ नॉवेल, हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल यावर किती गुण आहेत? एकूण 4 गुण आहेत. ॲक्टिव्हिटीज टू बी फ्रेम्ड ऑन MCQ, मॅच द कॉलम्स, chronological order, fill in the blanks, true or false, elements of novel or any other novel activity. तर यामध्ये एक तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो, ही जे ॲक्टिव्हिटी असेल यामध्ये नेमकं काय विचारणार आहेत त्यांनी? फिल इन द ब्लँक्स असू शकते किंवा मॅच द कॉलम्स असू शकतं, मॅच त्यानंतर MCQ सुद्धा असू शकतात इथे. आणि ते किती आपल्याला 2-2 गुणासाठी आहेत, हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ठीक आहे, म्हणजे यांनी दिलेलं आहे की नेमकं या 2 ॲक्टिव्हिटीमध्ये हे काय विचारणार आहेत. त्यानंतर इथं एक नोट दिलेली आहे मित्रांनो, की नोट अशी आहे की ॲक्टिव्हिटीज इन क्वेश्चन नंबर 5 ए शुड बी फ्रेम्ड ऑन टेक्स्ट बुक कॉन्टेंट नंबर 4.1. म्हणजे सेक्शन 4मध्ये जे 4.1 जे आहे हिस्ट्री ऑफ नॉवेल यावर आधारित ह्या ॲक्टिव्हिटी असणार आहेत, असं या नोटमध्ये त्यांनी सांगितलेली आहे. त्यानंतर मित्रांनो एक लक्षात घ्या की बीमध्ये हे सुद्धा 4 गुणासाठी असेल. आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन गिवन बिलो. आता ॲक्च्युली इथं पॅरेग्राफ दिलेला नसेल, तुम्हाला आन्सर लिहायचा आहे. आता जसं की तुम्ही अभ्यासलात 4 पॉईंट आता इथं दिलेलं आहे की इथं हे तुम्ही जे प्लॉट असतील किंवा थीम असेल किंवा सेटिंग असेल किंवा लँग्वेज असेल किंवा कॅरेक्टर असेल, त्याबद्दल तुम्हाला किती शब्दामध्ये लिहायचं आहे? उत्तर 50 शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे. आता इथं दिलेलं आहे की पहिली ॲक्टिव्हिटी 2 गुणासाठीच आहे. डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट और नेम और डिस्कस असं म्हटलेलं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे क्वेश्चन नंबर 5B जे आहे यांनी सांगितलेलं आहे की नेमकं प्रश्न विचारणार आहेत, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे, हे लक्षात घ्या. किती शब्दामध्ये लिहायचं आहे? 50 शब्दामध्ये लिहायचं आहे. कुठून लिहायचं आहे? अभ्यासून लिहायचं. अभ्यासून म्हणजे घरी इथं पॅरेग्राफ नसणार. काय हे जे 4 गुण आहेत पॅरेग्राफ नसणार आहेत, तुम्ही अभ्यासून ते लिहायचं आहे, हे लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही सेक्शन नंबर 4 शिकणार आहात त्यामध्ये हिस्ट्री ऑफ नॉवेल असेल किंवा इतर काही नॉवेल्स दिलेल्या असतील, त्या नॉवेल्स अभ्यासायच्या, त्याचं प्लॉट समजून घ्यायचं, तिथं कॅरेक्टर्स कोणते आहेत हे लक्षात घ्या. त्यांच्यामध्ये कंपॅरिझन तुम्हाला करता आलं पाहिजे, ते इंटरप्रिट करता आलं पाहिजे, इलस्ट्रेट करता यायला पाहिजे. म्हणजेच क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो टेक्स्ट बुकमधील जो 4.2 जे आहे नॉवेल त्यावर आधारित आहे, असं तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर ॲक्टिव्हिटी नंबर C, म्हणजे क्वेश्चन नंबर 5मध्ये C ॲक्टिव्हिटी, त्यामध्ये काय विचारणार आहेत? आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन गिवन बिलो. म्हणजे इथं सुद्धा तसंच विचारणार आहेत त्यांनी, परंतु हे जे आहे ते 4.3वर असेल, असं तुम्ही लक्षात घ्या. क्वेश्चन टू बी फ्रेम ऑन एलिमेंट्स सच ॲज प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज अँड कॅरेक्टर. डिस्क्राइब, एक्सप्लेन, कंपेअर, कॉन्ट्रास्ट, नेम और डिस्कस, इलस्ट्रेट, इंटरप्रेट, नॅरेट, जस्टिफाय, फाइंड आउट और आयडेंटिफाय. असं इथं प्रश्न असतील, ते प्रश्नाचं उत्तर तुम्ही 50 शब्दामध्ये लिहायचं आणि ते 4.3वर आधारित आहे.
त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या डी ॲक्टिव्हिटी. क्वेश्चन नंबर 5 मध्ये डी ॲक्टिव्हिटी. आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन गिवन बिलो. हे सुद्धा 4 मार्क्ससाठीच आहे. त्यामध्ये सुद्धा तेच आहे, परंतु हे जे क्वेश्चन आहे ते क्वेश्चन 5D शुड बी फ्रेम ऑन टेक्स्टबुक कंटेंट 4.4. हे लक्षात घ्या. तर यामध्ये ॲक्टिव्हिटी हे बघा दिलेले आहेत, म्हणजे आधारित ही जी ॲक्टिव्हिटी आहे ते 4.4 वर आधारित आहे असं तुम्ही लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने आपण हे क्वेश्चन म्हणजे ॲक्टिव्हिटी शीट फॉर्मॅट आपण बघितलं. तुम्ही एक गोष्ट इथं लक्षात घ्यायचं आहे की या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये म्हणजे पेंडेमिकमध्ये कोविड-19 पेंडेमिक काही जे पोर्शन जो आहे तो रिड्यूस केलेला आहे. आणि तो जर रिड्यूस केलेला असेल तर काही ज्या ॲक्टिव्हिटी असतील त्या ॲक्टिव्हिटी ॲक्च्युली कमी केलेल्या नसतील, पण एकाच कंटेंटवर 2 ॲक्टिव्हिटी विचारलेल्या असतील असं तुम्ही लक्षात घ्या. परंतु 80 गुण हे 80 गुणच राहणार, यामध्ये कमी होणार नाही असं एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायचं. तर इथे एक सूचना दिलेली आहे की नोट इन्स्ट्रक्शन फॉर पेपर सेटर. सूचना आहेत की जो पेपर सेटरसाठी काही सूचना दिलेल्या आहेत. काय काय सूचना दिलेल्या आहेत ती पहिली सूचना आहे बघा. क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 4 आर प्युअरली ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असतील. त्यानंतर ग्रॅमर ॲक्टिव्हिटी शुड बी फंक्शनल इन ॲक्टिव्हिटी फॉर्मॅट अँड नॉट इन अ प्लेन इन्स्ट्रक्शन बेस्ड टाईप. फंक्शनल असेल हे लक्षात घ्या. त्यानंतर इन केस ऑफ माइंड मॅपिंग द मॉडेल आन्सर विल बी जस्ट फॉर रेफरन्स अँड कॅन नॉट बी ट्रीटेड ॲज एक्स्ट्रॅक्ट. ॲक्टिव्हिटी शुड नॉट बी रिपीटेड बाय एनी मीन्स थ्रू आउट द ॲक्टिव्हिटी शीट. व्हरायटी नॉवेल ॲक्टिव्हिटीज आर एक्सपेक्टेड थ्रू आउट द ॲक्टिव्हिटी शीट. अँड सेक्शन 5 आहे इथे 4 क्वेश्चन नंबर 5 BCD आर प्युअरली मेमरी बेस्ड क्वेश्चन. बघा मेमरी बेस्ड म्हणजे तुम्ही वाचायचं आणि ते आठवून लिहायचं, त्याला मेमरी बेस्ड म्हणतात. दो व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स आर मेन्शन ॲट ईच प्लेस सिमिलर फॉर्मॅट शुड नॉट बी रिपीटेड थ्रू आउट सेक्शन 4 इथं लक्षात घ्या की जे नॉवेल आहे इथं एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की सेक्शन 4 इथं 5 त्यांनी केलेलं आहे. इथे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने आपण ॲक्टिव्हिटी शीट फॉर्मॅट ऑफ इंग्लिश योग भारती 12th स्टँडर्ड हॅज बीन डिस्कस्ड इन दिस व्हिडिओ. सो मित्रांनो तुम्हाला हे फॉर्मॅट जो आहे तो व्यवस्थित तुम्ही तुमच्या कॉपी बुकमध्ये लिहून घ्या आणि या फॉर्मॅटप्रमाणे तुम्ही अभ्यास करा. नक्कीच तुम्हाला स्कोअर हा चांगला घेता येईल. धन्यवाद. आपण इथे थांबूयात.